आता एक बातमी पाहूयात। बीडच्या धारूरमध्ये व्याजाच्या पैशामधून तरुणाचं अपहरण करण्यात आलं। उसने घेतलेले 10,000 रुपयांचं व्याजासह 80,000 रुपये झाल्यामुळे ते वसूल करण्यासाठी चौघा जणांनी एकाचं अपहरण केलं। तसंच त्या तरुणाच्या घरी धमकी देत 50,000 रुपये द्या अन्यथा जीवे मारू अशी धमकी दिली। या प्रकरणी आंबेजोगाई जवळील चाकूर येथे दोघांना अटक करण्यात आलेली आहे। दोघे जण फरार आहेत। कृष्णा मेंद असं अपहरण झालेल्या तरुणाचं नाव असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर धनराज साठे, पृथ्वीराज राग, परमेश्वर आघाव अशी इतरांची नावं आहेत। बीडच्या धारूरमध्ये व्याजाच्या पैशामधून तरुणाचं अपहरण करण्यात आलं। उसने घेतलेल्या 10,000 रुपयांचे व्याजासह 80,000 रुपये झाले होते। ते वसूल करण्यासाठी चौघांनी एका व्यक्तीचं अपहरण केलं आणि त्याच्या घरी धमकी देत 50,000 रुपयांची मागणी केली। या प्रकरणी अंबाजोगाई जवळील साकूर इथून दोघांना अटक करण्यात आली आहे। दोघे जण फरार आहेत। कृष्णा मेंद असं अपहरण झालेल्या तरुणाचं नाव आहे। त्याच्यावरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। तर धनराज साठे, पृथ्वीराज राग, परमेश्वर आघाव अशी अपहरण केलेल्यांची नावं आहेत। बीडच्या धारूरमध्ये व्याजाच्या पैशातून एका व्यक्तीचं अपहरण करण्यात आलं होतं। आकाश सावंत या संदर्भातली माहिती देत आहेत। आकाश, नेमकं काय प्रकरण? नक्कीच चुकती बीडची गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाहीये। त्यातच धारूर येथील कृष्णा मेंदे यांनी उसने पैसे घेतलेले 10,000 रुपयाच्या व्याजा स्वरूपात 80,000 रुपये झाले। या पैशाच्या वसुलीसाठी चक्क तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कृष्णाचे 4 जणांनी अपहरण केले आणि त्याच्या आईला फोन करून धमकी दिली व मुलगा जिवंत पाहिजे असेल तर 50,000 रुपये द्या असे सांगितले। पोलिसांनी वेळीच लक्ष घालून तातडीने कारवाई केली असून अंबाजोगाई येथील साकूर गावातून 2 आरोपींना अटक केली आहे। अजून दोघांचा शोध पोलीस घेत आहेत व कृष्णा याच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत। निश्चित। आकाश, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।